नमन माझे श्री सद्गुरुनाथा, कृपा करुणी मज अनाथा, निरसले भवव्यथा, तत्काळ तुझे ना प्रसाद, अनंत वाणी अनंत ध्यास, बुद्धा संदेहया निवास, पारक बोध करुण्यास, मुक्त केले बंधने, तुझे स्तुतीचा उच्चार, वदवी दिवा नित्य सार, तुझी कृपा करी मजवर, जीव भारा बहुपकारांची तुरासी, ज्ञान बोल नित्य पाजिसी, जवळीच ठेवी अनंतासी, रजोनी विनवितो श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। कहो समुझाय, ये जग है अंधा, ये जग है अंधा, ये जग है मैं काहे कहूँ समुझाय, नदिया गहरी अगमा बहे, गहरी नदिया अगमा बहे धारा, गहरी नदिया अगमा बहे धारा, नदिया Hey,
सज्जनो, आपण सगळे विचारवंतात आणि हा जो कार्यक्रम आहे तो आपणाला काही ज्ञान प्राप्त व्हावं, ज्ञानाचा मार्ग कळावा, की आयुष्यभर आपण ज्या गतीने जीवन जगतो, ज्या समजीत जीवन जगतो, त्या समजीच्या जीवन जगण्यामध्ये कधी सुख कधी दुःख आपण अनुभवतो आहोत. आणि असा अनुभव कबीर साहेबांना आल्यानंतर सद्गुरू श्री कबीर साहेब तुम्हाला आणि मला आज संदेश देत आहे. मैं के ही कहो समुझाओ ये जग है अंधा. कबीर साहेबांना कळून चुकलं हे जे जग आहे, जनता आहे, मनुष्य देहधारी जीव आहे, ते आंधळे आहे. तुम्हाला माहित आहे आपण दोन्ही डोळ्यांनी डोळस आहोत, परंतु संतांच्या परिभाषेमध्ये 4 डोळे आहेत. एक चर्मचक्षु 2 आणि ज्ञानचक्षु 2. चर्मचक्षु सगळ्यांना आहे, म्हणजे कातळेचे डोळे, हे या जीवाला वापरण्यासाठी आहे. आणि दुसरे आहे ज्ञानचक्षु डोळे 2, विचार आणि विवेक, हे ज्ञानाचे चक्षु डोळे होय. हे जे चर्मचक्षु आहे, या चर्मचक्षुनी व्यवहार क्षेत्रामध्ये जीवन जगत असताना जीव हा आपल्या नरदेहामध्ये ज्यावेळेस आला, नरदेह घेऊन कशासाठी आला? या नरदेहाचा साधन म्हणून वापर करायचा या जीवाला. या देहाच्या निमित्ताने आपल्याला काही मजा हौस करायची नाही आहे. मनुष्याचा देह त्यासाठी नाही आहे. माणसाच्या देहामध्ये जो जीव आला, त्या जीवांनी या नरदेहरूपी साधनांचा असा काही उचित वापर केला पाहिजे की त्या उचित वापरांनी संतांनी दिलेल्या संदेशानुसार संत लिहितात, स्व परहिता जपन का, स्व परहिता जपन का, स्व परहिता जपन का, स्व परहिता ऐसा संतान का
आपण आलो, प्रत्येक देहधारी जीवांनी संतांचा जो विवेक आहे, साधू संतांचा, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती आणि देह कष्टविधी परोपकारे, संतांचं कार्यच हे असं आहे की स्वतःच्या आणि दुसऱ्यांच्या हिताची जपणूक करण्याचा जो विवेक आहे, तो विवेक संत सज्जनांना, जिज्ञासू जीवांना नवे, अज्ञानी लोकांना, दरिद्री लोकांना, गरीब लोकांना, समजदार लोकांना, नासमजदार लोकांना त्या विवेकाचा संकेत देण्याचं काम साधू संतांनी आजकालच्या इतिहासामध्ये केलेलं आहे, आजही करत आहेत आणि उद्याही करत राहणार. लक्षात घ्या, माणसाच्या देहामध्ये आलेले जीवांनी एक काम केलं पाहिजे, सगळ्यांनी काही साधूच बनलं पाहिजे, सगळ्यांनी देवच बनलं पाहिजे, सगळ्यांनीच आपले घरदार मुलंबाळ सोडून आश्रमात गेलं पाहिजे, सगळ्यांनी स्वर्गामध्ये देवाची प्रार्थना केली पाहिजे, अशासाठी काही परमार्थांचा किंवा संतांचा विवेकाचा मार्ग नाही आहे. संतांचा विवेकाचा मार्ग कशासाठी आहे? साध्या लोकांनी लिहिला आहे. परंतु आपण ज्या समाजामध्ये राहतो त्या समाजामध्ये जर आपण डोळसवस्ती ठेवली नाही, ज्ञानचक्षु, हे चर्मचक्षुचं काम कोणतं आहे? बाहेरील वस्तू प्राणी पदार्थांशी संबंधित व्यवहार करताना त्या व्यवहारामध्ये उचित आणि अनुचित संबंधित व्यवहारांचा वापर करून त्या व्यवहारापासून आपल्याला आणि आपल्या संबंधित लोकांना हिताचं रक्षण करता यावं, समाधान लाभावं, सुख संतोष प्राप्त व्हावा, याच्यासाठी या चर्मचक्षुंनी जीवन जगत असताना संबंधित वस्तू प्राणी पदार्थांची जाण करून घेण्यासाठी चर्मचक्षु आहे. की माझे जे आई वडील आहे, माझे जे भाऊ भावंड आहे, माझे जे आई बहिणी आहे, माझा जो समाज आहे, माझा जे शेजारी आहे, माझ्या कामी माझ्या संबंधामध्ये येणारे जेवढे काही प्राणी मात्र आहे, त्या प्राणीमात्रांची जाण करून घेण्यासाठी चर्मचक्षु आहे. माझ्या घरी बैल आहे, माझ्या घरी गाय आहे, माझ्या घरी आई आहे, बहीण आहे, यांची जाण करून त्यांच्या परोपकारांची, त्यांच्या सेवेची आत्मीयता आपल्याकडे जागृत करून त्यांच्याशी ज्यावेळेस आपण संबंधित व्यवहार करतो, त्या व्यवहारामध्ये स्वतःची आणि दुसऱ्याच्या हिताची जपणूक करण्याचा विवेक करण्यासाठी या दोन चर्मचक्षुचं काम आहे. जसं मी मारेगावला आलो, तिथून येताना या चर्मचक्षुचा मी वापर केला की कोणत्या मार्गाने जावं, कुठं जावं, येता येता कोणी मला भेटलं तर त्यांच्याशी कसं बोलावं, आदराने प्रेमाने लोक भेटतात, त्यांच्याशी कसं बोलावं हे कळण्यासाठी चर्मचक्षु आहे. ही माझी आई आहे, ही माझा भाऊ आहे, ही माझी बहीण आहे, हा माझा शेजारी आहे, हा माझा वडील आहे, हा माझ्या पित्या समान आहे, माझी आई समान आहे, याची जाण व्हावं म्हणून चर्मचक्षुचा वापर करावा. कशासाठी? प्रत्यक्ष ज्ञान प्राप्त करण्यासाठी या चर्मचक्षुचा वापर केला पाहिजे. परंतु या चर्मचक्षुच्या वापराला जोड ज्ञानचक्षुची पाहिजे. संबंधित वस्तू प्राणी पदार्थांना जाणताना विचाराची गरज आहे आणि विवेकाची गरज आहे. जर तुम्ही इतर प्राण्यांना विचाराची गरज असताना सुद्धा त्यांना जाणून घेण्यासाठी विचार जर वापरले नाही तर स्वतःचं आणि दुसऱ्याचं हित होईल का? होणार नाही. विचाराची गरज आहे. लौकिक विद्या जगत में द्रव्य कमावन काज, शिष्ण जीव के भोग में सब दुनिया के साज. सगळी दुनिया जी आहे आपल्या समाजामध्ये संतांचा योग्य विवेक समजून न घेतल्यामुळं, कारण समाजामध्ये काही समाज विघातक लोक आहेत आणि काही समाज सुधारक लोक आहेत. समाज विघातक जे लोक आहेत त्यांना आपण दुष्ट नजरेने पाहू नये, कारण त्यांच्याजवळ समाज विघातकाची बुद्धी प्राप्त झाली आहे ती त्यांना जाण नाही, अज्ञानी आहे. जे अज्ञानी आहे, नेते आहे, त्यांना पोटाशी घेणे सज्जनाचा धर्म आहे. आणि ते जाणते आहे, सज्जन लोक आहे
त्यांना डोक्यावर घेणं हा सज्जनाचा काम आहे. आपण भक्त आहोत. सज्जनांना, विद्वानांना, विवेकी लोकांना, संतांना, साधूंना, आई वडिलांना, शेजाऱ्या पाजाऱ्यांना, आपल्या जीवन जगण्यामध्ये ज्या ज्या लोकांचा संबंध येतो त्या सगळ्यांना शिरोधार्य मानलं पाहिजे. आणि जे अज्ञानी लोक आहे, भुललेले लोक आहे, भ्रमलेले लोक आहे, दुष्कर्मामध्ये रत झालेले लोक आहे, संतांना संतांच्या वचनांना विन्मुख होणारे लोक आहे, त्यांच्याशी काय केलं पाहिजे? पोटाशी घेतलं पाहिजे. जर तुम्ही माणूस असाल तर लक्षात घ्या, कारण निष्ठुरपणे दंडावे विरोधकाप्रती यात सज्जनपणा. लक्षात घ्या. दया, क्षमा, शांती हीच सात्विकांची संपत्ती. निष्ठुरपणे दंडावे विरोधकाप्रती यात सज्जनपणा कसला. संतांनी सांगा, बापू सज्जन हो, नरदेहामध्ये आलेल्या जीवांनो, आपण जीवन जगत असताना जे निष्ठुर लोक आहे, अज्ञानी लोक आहे, भ्रमलेले लोक आहे, त्यांना पोटाशी घ्या. आपल्याला मदत करणारे लोक आहे, आपल्यावर उपकार ज्यांचे आहे त्या संत सज्जनांना शिरोधार्य माना. दोन गोष्टी कधीच विसरू नका. लक्षात घ्या. या दोन गोष्टी जर आपण विसरलो तर आपला सज्जनपणा हरवला समजा. म्हणून आता म्हणावं कशाला अज्ञान? अज्ञान म्हणजे काय नाही, ज्ञान म्हणजे काय? अज्ञानाची व्याख्या परमार्थाच्या सिद्धांतानुसार तुम्हाला सगळ्या माहित आहे. देह मासाचा मलिन, आत्मा सर्वदा असे भिन्न, याचे ऐक्य साधतील जे जन, तया ते अज्ञान म्हणावे. अज्ञानाची सोपी व्याख्या. देह मासाचा मलिन, प्रत्येकाचं शरीर हा मासाचं मलिन आहे, गंध आहे. या चामड्याच्या आतमध्ये काय गंध आहे. उद्या सकाळी झोपून उठलो का पूर्ण गंध बाहेर येते. कानात कानीला येते, डोळ्यात चिपड येते, तोंडात थुका येते, नाही लघवीच्या वाट्यावर घाण राहते, ढुंगणामध्ये घाण राहते, पोटामध्ये घाण राहते. सगळं धुधा करून तर कामाला सुरुवात करायला लागतं. पहिलं काम कोणाचं? भंग्याचंच काम आहे बाबा. अरे मोठा राजा असल या जगाचा तर त्याला सुद्धा भंग्याचंच काम सकाळी करावं लागतं. लक्षात घ्या. कारण हे शरीरच तसं असतं. म्हणून या शहरामध्ये जो जीव आहे त्या जीवांनी अज्ञान समजून घ्यायचं. हाडा मासाचा देह मलिन आणि आत्मा सर्वदा असे भिन्न, याचे ऐक्य साधतील जे जन, तया ते अज्ञान म्हणावे. अज्ञान कशाला म्हणावं? हाडा मासाचं मलिन शरीर आहे, या शरीराचा वापर करणारा जो जीव आहे, आत्मा आहे, सचेत वस्तू आहे, ती याच्या वेगळी आहे, प्रत्यक्ष आहे. आपण घरात राहतो. घर म्हणजे आपण वय की घरात राहणारे आपण वय? घर म्हणजे आपण वय की घरात राहणारे आपण वय? घरात राहणारे आपण वय. आणि घर माझं आहे, ते मला त्या माझ्या समजुतीनुसार मला त्या घराचा वापर करायचा आहे. त्याप्रमाणे शरीराचा वापर माझ्या समजुतीनुसार करायचा आहे, कुटुंबाचा वापर माझ्या समजुतीनुसार करायचा आहे, गावाचा वापर माझ्या समजुतीनुसार करायचा आहे. गावाचे पालक, कुटुंबाचे पालक, देशाचे पालक, संघटनेचे पालक, संस्थेचे पालक, जे जे लोक आहेत की ज्यांना पालक मानलाय आपण. आम्ही माझ्या वडिलांना पालक मानलं की नाही? आपण वडिलांना, आईला मानलं की नाही? आहे ना. आमच्या घराशी जरी एखादा म्हातारा आहे त्याला पूजनीय मानलाय ना. आम्ही ज्यांना मी पूजनीय मानलं त्यांनी काय केलं पाहिजे? हा अलग आहे. ज्यांना आम्ही पूजनीय मानलं त्या सर्वांचं वापर करणारा, संचालन करणारा जो जीव आहे तो जीव या देहाच्या वेगळा आहे. याचे ऐक्य साधतील जे जन, त्या ते अज्ञान. अज्ञान कशाला म्हणावं? जीव आणि आत्मा, जीव आणि शरीर, आत्मा आणि शरीर हे सगळे एकच आहे असं मानणं, याचं नाव अज्ञान आहे. आता आपलं पद आहे, मैं काही कहो समुझाई, ये जग है अंधा. कुणाला समजून सांगावं? कसं समजून सांगावं? जग आंधळा आहे. आंधळ म्हणजे दृष्टीहीन आहे, विवेकहीन आहे. या ज्ञान चक्षुमध्ये विचारही नाही, विवेकही नाही, डोळ्यांनी आंधळा आहे.
म्हणून प्रत्येक गोष्ट साधताना करताना खाणं घेणं बोलणं बसणं उठणं कमाई करणं खर्च करणं स्वतःचा दुसऱ्याचा व्यवहार करताना प्रत्येक माणसांनी या चर्मचक्षुनी जे आपण पाहतो त्या चर्मचक्षुला विचाराची आणि विवेकाची जोड दिली पाहिजे. ही विचाराची आणि विवेकाची जोड जो देत नाही त्याचं नाव आहे आंधळा विवेकहीन. लक्षात घ्या. असा विवेकहीन मनुष्य असेल तर संत लिहितात तुका म्हणे काय आंधळ्या हाती, 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 तुका म्हणे तुका म्हणे काय आंधळ्या हाती, दिले जैसे मोती वाया जाय. आंधळ्याच्या हाती मोती द्यावं आणि जीवन वाया दौडावं या प्रकारे आता आपण आंधळीची व्याख्या केली. विसरू नका कोणी. आंधळीची व्याख्या कोणती आहे? चर्मचक्षुनी जे प्रत्यक्ष ज्ञान आपणाला जगताचं होते त्या चर्मचक्षुला जगताची जाणीव करताना ज्ञान होत असताना ज्ञान चक्षुचा वापर केला, विचार आणि विवेकाचा वापर केला तरच फक्त त्या संबंधित व्यवहार क्षेत्रामध्ये आपल्या जीवनाला सुख समाधान प्राप्त होते. याचं नाव आहे डोळस. आणि या चर्मचक्षुचा वापर करताना विचार आणि विवेकाचा वापर केला नाही, याच्याशी सलगी केली नाही तर त्याचं नाव आहे आंधळा, अंधा. मग आता तुम्ही आपल्या मनासमोर घ्या. खाताना विचार केला पाहिजे, बोलताना विचार केला पाहिजे, चालताना विचार केला पाहिजे, व्यवहार करताना विचार केला पाहिजे. प्रत्येक गोष्टींनी जीवन जगत असताना विचार केला पाहिजे. याचं नाव आहे संतांच्या भाषेमध्ये स्वधर्म. लक्षात घ्या. परंतु आपणाला समाजामध्ये जी जी काही शिकवणूक पाहायला मिळते, जी जी काही चालीरीती आहे, रूढी परंपरा आहे, त्या रूढी परंपरेमध्ये ज्ञान चक्षुचा वापर कधी केला आहे आणि कधी न करताच वापर न करताच ती रूढी परंपरा मानली. म्हणून राष्ट्रसंताला लिहावं लागलं,
पूर्वजों के धर्म ने, इन पूर्वजों के धर्म ने अंधा बनाया आदमी, अंधा बनाया आदमी। इन पूर्वजों के धर्म ने, इन पूर्वजों अंधा बनाया आदमी, अंधा बनाया आदमी। इन पूर्वजों के धर्म ने, इन पूर्वजों के करनी कभी बनती नहीं, करनी नहीं बनती, मगर करनी नहीं बनती, करनी नहीं बनती, मगर अभिमान की होती है।